आपण मंत्रालयाच्या एकदम बाजूला आहोत. म्हणजे पॉवर सेंटर आहे महाराष्ट्राच्या, त्याच्या बाजूला हा कोळीवाडा आहे आणि ही अवस्था जर ह्या कोळीवाड्याची असेल तर मात्र कोळीवाड्याची जी सुरुवात आहे तीच ह्या पावसाळ्यामध्ये चिखलातून खड्ड्यातून होतीये. आपण पाहत आहात की इथं बंदराचं काम सुरू केलं होतं. इथे जेट्टीचं काम सुद्धा शासनाने 10 वर्षापूर्वी चालू केलं होतं. 9 करोडचा फंड होता. पण हे अर्धवट काम सोडून डेव्हलपर पडून गेल्यामुळे जेट्टी तशीच राहिलेली आहे. पूर्ण काम झालेलं नाही आहे. त्याचाही त्रास मच्छीमारांना होतोय. जर आपण इथे पाहाल की इथे जो दगडं टाकलेली आहेत, ते दगडं बंदराचं नाव सांगून दगडं टाकलेली आहेत. हे काम अपूर्णच ठेवलेलं आहे. आजही त्रास मच्छीमारांना होत आहे. जे जवळ राहतात ना त्यांच्या म्हणजे घरात वगैरे सगळं पाणी अक्षरशः या रस्त्यातून सुद्धा इथून पाणी हे सगळं रस्त्यावर जातं पाणी पूर्ण भरती आल्यावरती तिथून. मी सध्या उभी आहे दक्षिण मुंबईमधल्या कुलाबा विधानसभेमध्ये आणि याच विधानसभेमध्ये कफ परेड नावाचं ठिकाण आहे आणि याच कफ परेडवरती बधवार पार्क आणि तिथला जो कोळीवाडा आहे तो आहे आणि याच कोळीवाड्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे मी उभी आहे. खरं तर मुंबईमधले कोळीवाडे जे आहेत ते मुंबईमधल्या अनेक जे जुने संस्कृती आहे किंवा जी कोळ्यांची संस्कृती आहे त्याचं जे दर्शन आहे ते मुंबईच्या कोळीवाड्यांमधनं मिळतं. तसाच हा सुद्धा एक कोळीवाडा आहे. मात्र कोळीवाड्याची जी सुरुवात आहे तीच ह्या पावसाळ्यामध्ये चिखलातून खड्ड्यातून होतीये. आता पुढे नेमकी काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीनं इथे ज्या बेसिक सुविधा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण होत आहेत का? नेमक्या कोळी बांधवांना इथे काय समस्या होत आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. हा कोळीवाड्याचा सुरुवातीचा भाग आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथूनच हा रस्ता पुढे जी जेटी आहे जिथे कोळी बांधवांच्या ज्या बोटी आहेत त्या इथं ठेवलेल्या असतात आणि इथूनच पुढे समुद्राकडे जाण्याचा रस्ता आहे. आपल्या सोबत इथले काही स्थानिक रहिवासी सुद्धा आहेत. दादा काय सांगाल? आज मुंबईतले कोळीवाडे आहेत ते जुन्या मुंबईची साक्ष देत उभे आहेत. मात्र ह्या कोळीवाड्याचं जे चित्र सध्या आपल्याला दिसतंय, काय वाटतंय एकूणच ही परिस्थिती जी तयार झालेली आहे ती नेमकी कशामुळे? कसं झालंय की मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यापासून आम्ही आतापर्यंत वंचित राहिलेलो आहोत. स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार ज्या आतापर्यंत येऊन गेलेले आहेत त्यांनी त्यांची त्यांच्या परीने कामं केलेली आहेत. परंतु प्रशासनं जे आहेत, ज्यांची जी यंत्रणा आहे ती व्यवस्थित काम करत नाही आहे. आम्हाला दुय्यम स्थान दिलं जातं. कधीही लाईट गेली तर पहिलं प्रॉब्लेम म्हणजे आमचा येतो. पाणी पुरवठासुद्धा पहिला प्रॉब्लेम आम्हाला होतो. पाणी टंचाईच्या वेळेससुद्धा पाणी पुरवठा इथे येत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे. इथे समुद्रकिनारी जर तुम्ही जी घरं आहेत, आता पावसामध्ये एवढं मोठं वातावरण म्हणजे खवळलेलं आहे. लाटा एवढ्या मोठ्या प्रमाणात उसळत आहेत. तर त्यांच्या घरात पाणी जातं आहे. तर सुरक्षा भिंत नाही आहे. तर अशा आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याच्याशी आम्ही त्रस्त झालेलो आहोत. प्रशासनाकडनं ज्या पद्धतीनं काम झालं पाहिजे, त्या पद्धतीनं होत नाही आहे आणि आता आपण जे पाहिलंच आहे की रस्तेसुद्धा व्यवस्थित नाही आहेत. घनकचरासुद्धा आहे तसंच आहे. बऱ्याच ठिकाणी असे कचरे साचल्यामुळे रोगराई पसरण्याचे बरेच संकेतसुद्धा दिसत आहेत. तर त्याकरता प्रशासनाने वेळेच हालचाल केली पाहिजे आणि आम्हाला ह्यातनं मुक्त केलं पाहिजे. खरं तर मुंबईमधल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार असं आपण पाहिलं. मात्र जुलै महिन्यामध्ये जो पाऊस झाला होता त्या पावसामध्ये जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी रस्ते खचणं किंवा पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरती खड्डे पडणं अशा ज्या घटना आहेत त्या मुंबईमध्ये सातत्याने घडलेल्या आहेत. मात्र जर आपण कोळीवाड्यांचा प्रामुख्याने विचार केला तर सध्या ही रस्त्यांची जी समस्या आहे ती प्रामुख्यानं ह्या कोळीवाड्याला भेडसावते आहे. आतमध्ये सुद्धा आम्ही जाऊन आलेलो आहोत. आतले रस्ते जे आहेत तिथं काही मार्केटचा परिसर आहे. तिथे लादीकरणाचं काम झालेलं आहे. मात्र हा जो मुख्य रस्ता आहे तिथं काम झालेलं नाही आहे. आपल्यासोबत इथले आणखी काही स्थानिक रहिवासी आहेत. दादा तुम्ही इथे किती वर्षांपासून राहताय? मी म्हणजे 35 वर्ष तरी झाले असेल इथेच आहे मी स्थानिक. आता हा कोळीवाडा आहे. इथे तुमच्या सगळ्या कोळी बांधवांच्या बोटी आहेत त्या लागलेल्या आहेत. काय नेमकं तुम्हाला इथे आता सध्या त्रास जाणवतोय? ज्या काही बेसिक सुविधा आहेत, ज्या प्रशासनाकडनं मिळायला हव्यात त्या मिळतात का तुम्हाला? हे व्यवस्थित मिळत नाही. आताच बघा ना, इथे जरा लाईटीचा प्रॉब्लेम आला आहे, तर फॉल्ट काढायला ते बेस्टीवाले वगैरे आले. तर बेस्टीवाले काय करतात, फॉल्ट वगैरे काढतात आणि खोदकाम करतात. ते तसंच माती वगैरे टाकून वगैरे तसंच निघून जातात. ते एक म्हणतात की आमचं काम झालेलं आहे, आता येऊन BMCवाले वगैरे
महानगरपालिकावाले वगैरे तिथे काय कॉन्क्रिटीकरण वगैरे काय असेल ते करणार आहेत. पण ते पण मग हा तुम्ही आता म्हणालात की लाईटचा इश्यू झालेला आहे, पण हा सातत्याने होतो का? ते नेहमी पाऊस पडला की तिथे शॉर्ट सर्किट होणार. नेहमी ते तसंच असतं. नंतर मग 1-2 दिवस लाईट घालवणार. आम्हाला अंधारात बसायला वगैरे लागतो. मग किती आता सध्या इथे लाईट जी जाते त्याचं प्रमाण कसं आहे? किती वेळा दिवसातनं लाईट जाते किंवा आठवड्यातून किती वेळा लाईट जाते? मध्ये आठवड्यातून 1-2दा तर नेहमी जायचे. पण आता फॉल्ट काढल्यामुळे आता व्यवस्थित आहे. तरी पण आता नुकतंच ते खोदकाम करण्यासाठी आले की कुठेतरी फॉल्ट झालेला आहे. आणि आता व्यवस्थित आता चाललेला आहे त्यांचा. कारण आता हा जो मुख्य रस्ता आहे तोच जर आपण बघितलात तर पूर्ण खड्डे चिखल पावसामुळे पाणी साचून झालेलं आहे. कशा पद्धतीने इथलं वातावरण आहे? कशा पद्धतीनं नागरिक म्हणून स्थानिक म्हणून तुम्ही वावरत असता? तसं स्वच्छता नाही आणखून असं जसं का त्यांनी सांगितल्याप्रमाणे BMC काम करून जातं, खड्डा खणतात. पण त्याचं पुन्हा काँक्रिटीकरण होत नाही. त्यामुळे काय होतं तो मातीचा ढिगारा, जेणेकरून त्या गोणी तिकडे भरलेला आहे. त्याच्यात पाऊस पडून पाणी साचतं आणि त्याच्यामुळे मच्छर मच्छर वगैरे साचतात. त्यामुळे आजार पण पसरते. अजिबात नाही. रस्ते पण व्यवस्थित नाही. असं करतात, काम करतात, करायचं म्हणून करतात, तसंच टाकून जातात. त्यामुळे त्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. पण इथे जर आपण बघितलं तर स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. आता गेली 4 वर्ष इलेक्शन्स BMCच्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रशासनाकडे सगळा कारभार होता. आता निवडणुका झालेल्या आहेत. प्रत्येक वॉर्डाला त्यांचे त्यांचे नगरसेवक मिळालेले आहेत. तर स्थानिक पातळीवरती लोकप्रतिनिधींकडून कशा पद्धतीच्या कामाची अपेक्षा आहे? आहे रस्ता सगळं सुरळीत व्यवस्थित व्हावा. येण्या-जाण्याचा मार्ग व्यवस्थित जो जेणेकरून जिथून ये-जा होते माणसाची, तिथून सगळं व्यवस्थित हवं आहे. तर या या रस्त्यातून सुद्धा इथून पाणी हे सगळं रस्त्यावर जातं पाणी पूर्ण भरती आल्यावरती तिथून. हां. तेव्हा मग ते त्रास होतो. मग ते गाड्या वगैरे सगळं बंद पडतात. मग तेवढा प्रॉब्लेम होतो. तर हा जो मोठ्या प्रमाणावरती जेव्हा पाऊस असतो तेव्हा त्या पावसामध्ये जी समुद्र किनाऱ्याला लागूनच घरं आहेत त्या घरांमध्ये पाण्याचा जो मुद्दा आहे किंवा पाणी शिरण्याचा जो मुद्दा आहे तो सर्वाधिक भेडसावतो असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. लाईट्स अजूनही बऱ्याच वेळेला जात असतात असंही त्यांचं म्हणणं आहे. जर आपण व्हिज्युअल्स जे दिसत आहेत बाजूला त्यात जर आपण बघितलं तर BSTच्या ज्या लाईट्स ज्या वायर्स आहेत त्यासुद्धा अशाच लटकताना दिसत आहेत. खरं तर कोळीवाडे जे मुंबईतले आहेत, मुंबई जशी बदलत गेली, मुंबई जशी वाढत गेली, विस्तारत गेली, तशाच मुंबईतल्या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा वाढत गेल्या आणि त्याला कोळीवाडे सुद्धा आता अपवाद राहिलेले नाही आहेत. कारण एकूण 12 एकर ही कोळीवाड्याची जागा आहे. इथल्या स्वच्छतेची जबाबदारी जितकी प्रशासनाची आहे तितकीच ती जबाबदारी इथल्या स्थानिकांची, नागरिकांची सुद्धा आहे. कारण स्वच्छता किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रशासन आणि लोकांचा सहभाग ह्या दोन्ही गोष्टींमधनं घडणार आहेत. त्यामुळे सध्या आता ही जी परिस्थिती आहे मी कुलाबा ह्या कफ परेडच्या जो भाग आहे पूर्ण कोळीवाड्याचा तिथून आता सुरुवात केलेली होती आणि आता मी इथे जेटीपर्यंत आलेले आहे जिथे आपल्याला समुद्र दिसतोय. समुद्र किनारी लागूनच घरं सुद्धा दिसत आहेत आणि हा जो सगळा राडारोडा आहे तो सुद्धा इथं केलेलं आहे ह्यांनी. हां. ह्यांनी काम इथं केलं, चांगलं केलं, त्याचं आम्ही स्वागत करतोय. पण काम झाल्यानंतर जर तुम्ही तुमच्या मागे बघाल, हे जे घनकचरा आहे तो त्यातलाच घनकचरा टाकून ते तिथेच गेलेले आहेत. आणि त्याच्या ह्याला आता किती दिवस झाले? आता ह्याला आता जवळजवळ 6 महिने तरी झाले असेल. 6 महिने. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे प्रशासन काम करतंय पण एंड टू एंड जे कामाची अपेक्षा असते ती होत नाही आहे. बंदराचं काम सुरू केलं होतं. इथे जेट्टीचं काम सुद्धा शासनाने 10 वर्षापूर्वी चालू केलं होतं. 9 करोडचा फंड होता. पण हे अर्धवट काम सोडून डेव्हलपर पडून गेल्यामुळे जेट्टी तशीच राहिलेली आहे. पूर्ण काम झालेलं नाही आहे. त्याचाही त्रास मच्छीमारांना होतोय. जर आपण इथे पाहाल की इथे जो दगडं टाकलेली आहेत ते दगडं बंदराचं नाव सांगून दगडं टाकलेली आहेत. हे काम अपूर्णच ठेवलेलं आहे. आजही त्रास मच्छीमारांना होत आहे. पण मग या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा केला का की जर संरक्षक भिंत बांधण्याचं काम करणार होते शासनाच्या माध्यमातून पण मात्र दगड टाकले तर त्याचा काही तुम्ही आत्ताचे जे मंत्री आहेत त्यांच्याशी काही पाठपुरावा केलाय? नाही, कसं झालंय की आम्ही पाठपुरावा करून भरपूर पाठपुरावे झालेत आणि आम्ही दमून गेलो. आम्ही थकून गेलोत की कोणच आमचं ऐकत नाहीये. म्हणजे एकच सूर येतो की आम्ही करू, आम्ही पाहू, परंतु मुळात ते होत नाही. आता ही जेट्टीच तुम्ही बघा, 10 वर्षापूर्वीचं हे काम आहे आणि पूर्ण झालेली जेट्टी नाही आहे. आजही मच्छीमारांना बोटी त्यांच्या किनारी ते आणता येत नाहीत. त्यांना बोटी लांब ठेवून तरप्पाचं साहाय्याने त्यांच्या सामग्री घेऊन त्यांना इथे यावं लागतंय. तर एकंदरीत हे नियोजन आपण मंत्रालयाच्या एकदम बाजूला आहोत.
म्हणजे पॉवर सेंटर आहे महाराष्ट्राचं, त्याच्या बाजूला हा कोळीवाडा आहे. आणि ही अवस्था जर ह्या कोळीवाड्याची असेल तर तुम्ही अंदाज धरू शकता की गावोगावातले कोळीवाड्यांची परिस्थिती काय असणार आहे. त्याच्यामुळे सरकारने खरंच ग्राउंडला येऊन पाहणी करणं, जसं आज आपण इथे आलेलो आहोत तर ग्राउंडला येऊन पाहणी करणं आणि प्रत्यक्ष समस्या काय आहेत ते जाणून घेऊन आमच्या त्या समस्यांवर निरसन करणं ही आमची पण प्रामुख्याने मागणी आहे. मगाशी जसं आपण बोललो की मुंबई वाढली, कोळीवाडे वाढले, लोकसंख्या वाढली, काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. शासन किंवा प्रशासन हे प्रशासन जे आहे ते त्यांच्या परीनं सुविधा पुरवण्याचं काम करतंय. मात्र वाढती लोकसंख्या आहे त्यामुळे अतिरिक्त बांधकाम सुद्धा काही या भागामध्ये झालेलं आहे. कसं आहे की कोळीवाड्यांना जे संरक्षण दिलेलं आहे ते फक्त CRZ कायद्याअंतर्गत संरक्षण मिळालेलं आहे. CRZ कायद्याने कोळीवाड्यांसाठी म्हणजे महाराष्ट्राचं नाही पूर्ण भारतामध्ये जेवढे कोळीवाडे आहेत किंवा कोळी वसाहती आहेत त्यांना 9 मीटरचं बांधकामाची परवानगी आहे. म्हणजे 33 फुटापर्यंत कोळी वसाहतीमधले जे वसाहती आहेत त्याच्यामध्ये घरं जी आहेत ती 33 फुटापर्यंत बांधकाम करू शकतात. पण त्यात एक क्लॉज टाकलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्था किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ह्यांच्या सुद्धा कायद्याचं अंमलबजावणी झाली पाहिजे. आता मुळात काय झालं आहे की महाराष्ट्रामध्ये बाकी सागरी जिल्ह्यांमध्ये महसूल विभागाचा अधिकार असल्याकारणाने तिथे 33 फुटापर्यंत मच्छीमारांच्या घरांचे बांधकाम झाल्यामुळे तिथलं अतिक्रमण होत नाहीये. तिथे पॉप्युलेशनची वाढ होते, लोकसंख्येत वाढ होते, तिथे ते घरामध्ये सामावून जाते. परंतु मुंबईमध्ये कोळीवाडा आतापर्यंत झोपडपट्टीचाच दर्जा दिलेला आहे आणि जसं झोपडपट्टीला 14 फुटाचं बांधकाम ची परवानगी आहे त्याच धर्तीवर कोळीवाड्यातल्या घरांना सुद्धा 14 फुटाचीच परवानगी देण्यात आलेली आहे. आणि तो फटका आम्हाला सरसकट बसतोय. झोपडपट्ट्या अनधिकृत आहेत. झोपडपट्ट्यामध्ये राहणारे लोक जे आहेत ते बाहेरनं आलेले लोक आहेत. आम्ही तर मूळ रहिवासी आहोत. आम्ही वर्षानुवर्ष इथे स्थानिक आहोत, भूमिपुत्र आहोत. परंतु आमची तुलना हे परप्रांताच्याच तुलनेशी केली जात आहे. आणि त्याच्यामुळे जे आता आपण अतिक्रमण पाहत आहोत त्याचं मूळ कारण तेच आहे की प्रशासनाने धोरणं व्यवस्थित अंमलबजावणी केलेली नाही किंवा आणलेली नाही आहेत. आता त्यांनी नवीन धोरण आणलेलं आहे की कोळीवाड्यांमध्ये पर्यटकांना कोळी वसाहतीचं, कोळी संस्कृतीचं आणि कोळी जेवणाचं स्वाद घेण्यासाठी ते आता एक नवीन धोरण BMCने लावलेलं आहे, आणलेलं आहे. पण मुळात तुम्ही हे धोरण तर आणलेलं आहे पण कोळीवाड्यांची अवस्था काय आहे ह्याची पाहणी तुम्ही करणं गरजेचं आहे. आज लोकसंख्या वाढलेली आहे, आज जागा नाही आहे, व्हेंटिलेशनला स्पेस नाही आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने आम्हाला डेव्हलपमेंट करायला अधिकार दिले पाहिजेत. पण हा संपूर्ण कोळीवाड्याचा रिपोर्ट बघितला तर यामध्ये अत्यंत अरुंद अशा गल्ल्या आहेत. कोळीवाड्यांची जी मूळ जागा आहे त्यामध्ये काही प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे कारण लोकसंख्या वाढलेली आहे. कारण लोकसंख्या वाढल्यामुळे जागा सुद्धा जी आहे त्याची सुद्धा मागणी वाढलेली आहे. त्यामुळेच आता ह्या सगळ्यावरती प्रशासन कसा विचार करतं आणि कोळी बांधवांची जी मागणी आहे की प्रशासनाकडनं ग्राउंडवरती येऊन आमच्याशी बोलून संवाद साधला पाहिजे. तर आता ह्या सगळ्याकडे प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं बघतं आणि कोळी बांधवांच्या ज्या ह्या समस्या आहेत त्या संदर्भात आता पुढची उपाययोजना शासनाकडनं किंवा प्रशासनाकडनं काय होते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.